मनपूर्वक त्यांचे आभार. कारण हा जो उपक्रम तुम्ही राबवला आहे हा खरंच मी मगाशी खूप ब्रीफली आले होते आणि बसले होते, मध्येच आले होते खरं तर चर्चेच्या. पण मी राहुल रानडे दादांना तेच म्हटलं की मला असं वाटून गेलं ते ऐकता ऐकता की सकाळपासून येऊन बसायला हवं होतं. कारण मीही अजून शिकतेच आहे, मीही अजून पडते धडपडते आणि त्याच्यातनं उभी राहते आहे. खरं तर अभिनेत्री म्हणून माझा प्रवास आता 20 वर्षांचा आहे, पण निर्माती म्हणून माझा प्रवास आता 4 ते 5 वर्षांचा झाला आहे. तर आणि अवघड आहे. अभिनेत्री असणं खरं तर निर्माती असण्यापेक्षा खूप सोपं आहे. कारण आम्ही जेव्हा अभिनेत्री असतो तेव्हा त्या चित्रपटामध्ये आम्ही येतो, आमचं 100% काम देतो, त्याचा मोबदला घेतो आणि आम्ही घरी जातो. मग कदाचित डबिंगला, पोस्ट प्रोडक्शनमध्ये, त्याच्यानंतर कदाचित प्रमोशन्सला आम्ही येतो, पुन्हा थोडा वेळ त्याचा भाग असतो आणि पुन्हा घरी जातो. पण निर्माती होणं हे खरंच खूप कठीण आहे आणि तितकंच जबाबदारीचं सुद्धा, तितकंच मोठं कार्यसुद्धा. कारण कागदावरती आपण लेखक श्री लिहिण्यापासून निर्माता त्या चित्रपटाशी जोडला गेलेला असतो. ते त्या चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन, ते चित्रपटाचा रिलीज, ते त्याचा रिझल्ट जो येतो तो म्हणजे हिट झाला तर हिट, फ्लॉप झाला तर फ्लॉप, आणि त्याच्यातनं जे अनुभव आपल्याला घ्यावे लागतात किंवा ज्याच्या थ्रू एक प्रोड्युसर जातो हे खरंच प्रोड्युसर झाल्याशिवाय कळत नाही, निर्माता झाल्याशिवाय कळत नाही. आणि पण मला निर्माती होणं हे सुद्धा खूप आवडतं आहे. कारण आता अभिनेत्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते की मला सगळेजण खूप तक्रार करतात की म्हणजे माझ्याच आजूबाजूचे जे लोक आहेत ते मला तक्रार करतात की तू सिनेमाची निर्मिती करतेस, मग त्या निर्मितीमध्ये तू का नसतेस, तू स्वतःसाठी एखादा चित्रपट निर्मिती तू का नाही करत, तू त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत का नाही आहे. तर असं मला खूप वेळा आलं. कारण आत्तापर्यंत मी आय थिंक 4 ते 5 वेबसिरीज असू देत, चित्रपट असू देत, असे प्रोजेक्ट्स केलेत, पण मी कुठल्याच याच्यामध्ये मी काम नाही केलं आहे, म्हणजे मुख्य भूमिकेमध्ये मी नाही आहे. तर मला असं वाटतं की हा ज्याचा त्याचा खूप वैयक्तिक प्रश्न असतो की स्वतःसाठी दरवाजे उघडायचे का सार्वभौम विचार करून त्या चित्रपटाला, त्या कथेला आपली गरज आहे की नाही हे ओळखून त्याच्यामध्ये काम करायचं. तर मी कदाचित ती दुसरी आहे की मला असं वाटतं की कथा आणि त्याची गरज ओळखून मग मी स्वतःला तिथे मी बसते की नाही त्या साच्यामध्ये, तरच मी त्याच्यामध्ये काम करते. नाहीतर माझा अट्टहास कधीच नसतो की मी अभिनेत्री म्हणून काम करावं. आता जेव्हा मी निर्माती म्हणून काम करते आहे तेव्हा मी खूप गोष्टी मागून बघते आहे, तेव्हा अभिनेत्रींनी कसं वागलं नाही पाहिजे हे सुद्धा कळतं आहे. आणि खूप अनुभव वेगवेगळे येतात इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. पण एवढं मात्र मी नक्की सांगेन की मी कुणाची तरी कोण म्हणून मी निर्माती नाही आहे. म्हणजे मी कुणाची तरी बायको आहे, कुणाची तरी मैत्रीण आहे, कुणाची तरी बहीण आहे किंवा कुणाची तरी काही आहे म्हणून मी निर्माती नाही आहे. मी ॲक्च्युअल निर्माती आहे. म्हणजे माझे ॲक्च्युली त्याच्यामध्ये पैसे असतात, मी ॲक्च्युली तो अख्खा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करते. खूप वेळेला असं होतं की जेव्हा मी म्हणजे जेव्हा सुरुवातीला असं झालं की मी निर्मिती करते असं सांगितल्यानंतर लोकांना असं वाटायचं हां ही काही फक्त तिचं नाव असणार, मी काय करणार निर्मिती वगैरे असं होत होतं. पण त्यांना माहिती नव्हतं की मी 20 वर्ष अभिनेत्री म्हणून जरी काढलं असलं तरी मी 20 वर्ष या क्षेत्रामध्ये राहून या क्षेत्राबद्दल खूप काही शिकत होते आणि शिकतच मी निर्माती झाली आहे. त्याच्यातले सगळ्या गोष्टी, टेक्निकल ॲस्पेक्टसुद्धा, त्याच्यातले व्यवहारसुद्धा, या सगळ्या गोष्टी समजून उमजूनच मी या चित्रपटसृष्टीमध्ये उतरली आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही की याच्यामध्ये खूप मी निष्णात झाले आहे किंवा आता मला सगळं यायला लागलं आहे, अजिबात नाही. मला असं वाटतं कुठलाच निर्माता हा कधीच सांगू शकणार नाही की प्रेक्षकांना काय आवडतं. कुठलाच निर्माता म्हणजे अगदी तो करण जोहर असला तरी तो सांगू शकणार नाही प्रेक्षकांना काय आवडतं. कारण कधीतरी असं होतं की आपण एक जॉनर म्हणजे आत्ता ही लाट आहे, त्या लाटेमध्ये आपण त्या लाटेचाच भाग होण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत ती लाट निघून गेलेली असते, दुसरी लाट आलेली असते.
सो खूप वेळेला असं होतं की आपण चाचपडत असतो आणि फिल्म बनवून रिलीज होईपर्यंत ती स्टाईलच गेलेली असते चित्रपटाची किंवा तो जॉनरच गेलेला असतो चित्रपटाचा. तर असं माझ्याही बाबतीत झालं आहे. मी फ्लॉप चित्रपटही केले आहेत, भरपूर नुकसानही झालं आहे, पण मला असं वाटतं की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड हा निर्मात्यांमध्ये असला पाहिजे. आणि मला त्याहून पलीकडे इंडस्ट्री म्हणून आता असं वाटायला लागलं आहे की एक कोलॅबोरेटिव्ह एफर्ट इंडस्ट्रीमध्ये झाला पाहिजे. म्हणजे मी मागे कुठल्या तरी मुलाखतीमध्ये हेच बोलले होते की आपल्याकडे सध्या ऐतिहासिक चित्रपटाची खूप लाट आली होती मध्यंतरी. खूप जण खूप लोकांवरती खूप यांच्यावरती चित्रपट बनवत होते. मला असं झालं की हे सगळे म्हणजे जर का या सगळ्यांनाच ऐतिहासिक चित्रपट करायचे आहेत तर 4 निर्माते एकत्र येऊन एक मोठी फिल्म का नाही करत, जेणेकरून ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून त्याच्यासाठी पब्लिसिटीसाठी एक वेगळं बजेट असेल. पण आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की सगळे एकत्र येत नाही. आणि ह्या उपक्रमाच्या निमित्ताने मला इतकं चांगलं वाटतं आहे की अंडर वन रूफ इतके होतकरू किंवा होऊ घातलेले किंवा झालेले प्रोड्युसर्स समोर बसलेले आहेत. त्यांच्यासाठी ही खूप चांगली बाब आहे की तुम्हाला जर का तुमचे ॲम्बिशन्स जर का सेम असतील, तुमचं पॅशन जर का सेम असेल, तुम्हाला सेम प्रकारच्या कथा सांगण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकत्र यावं आणि कोलॅबरेटिव्ह एफर्टमध्ये चित्रपट करावा, जेणेकरून आपल्या प्रेक्षकांची एक जी तक्रार असते. म्हणजे मी अगदी तुम्हाला एक किस्सा सांगते. मी मागच्या वर्षी मुंबईमध्ये एका कॉलेजमध्ये गेले होते. असाच एक इंटरव्ह्यू होता माझा आणि त्या कॉलेजमध्ये गेले होते आणि त्या कॉलेजमध्ये माझा इंटरव्ह्यू चालू असतानाच समोर प्रेक्षक बसले होते. काय 300 पोरं होते. तर त्यांच्यासमोर बसले आणि मी त्यांना म्हटलं की माझा इंटरव्ह्यू खूप कंटाळवाणा व्हायला लागला आणि तेच प्रश्न यायला लागले. सो मी तो इंटरव्ह्यू तिथे थांबवला आणि मी प्रेक्षकांशी संवाद साधायला लागले की मी म्हटलं की तुमच्यापैकी किती जण मराठी आहेत. तर जर का 300 माणसं असतील तर 300 माणसांपैकी साधारण आय थिंक 290 लोकांनी हातवरती केलं की आम्ही मराठी आहोत. त्याच्यानंतर मी म्हटलं की तुमच्यापैकी किती लोक मराठी सिनेमे बघतात. तर त्याच्यातले फक्त 90 लोकांनी हात उचलला की आम्ही मराठी सिनेमे बघतो. तर मी म्हटलं रे बाकीचे सगळे मराठी आहेत, 290 लोक मराठी आहेत, पण त्याच्यातले फक्त 90 लोक मराठी सिनेमे बघतात. तर मी म्हटलं की बाकीचे उरलेले 200 लोक का नाही बघत. म्हणून मग मी त्या 200 लोकांशी संवाद साधला. तेव्हा मला उलटा फीडबॅक असा आला की मराठी सिनेमामध्ये ग्रँजर मिळत नाही, मराठी सिनेमामध्ये लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर्स मिळत नाही, मराठी सिनेमामध्ये टेक्निकली मराठी सिनेमा स्ट्रॉंग नसतो. कोणीही आशयाबद्दल बोललं नाही, कारण मराठी सिनेमा खरंच आशयघन असतो. पण बरेच लोक त्याच्या टेक्निकॅलिटीजविषयी खूप बोलले आणि भरभरून बोलले. तिथून मग मला असं वाटायला लागलं की हो, ॲज अ इंडस्ट्री आपण मराठी सिनेमा हा मोठा केला पाहिजे आणि तो झाला पाहिजे. तो कसा झाला पाहिजे, तो काय झाला पाहिजे, याच्यासाठी मराठीतल्या मोठ्या निर्मात्यांनी एकत्र येऊन हे ठरवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. जे फिल्म क्लॅश होतात असं आपण म्हणतो की 2 फिल्म्स 3 फिल्म्स एकत्र येतात आणि ते क्लॅश होतात. तर माझं म्हणणं आहे की वर्षातनं 52 शुक्रवार असतील आणि 200 सिनेमे रिलीज होत असतील मराठीमध्ये, तर पुरणार कसे आहेत. आपल्याला 52 आठवडे किंवा 52 शुक्रवार कसे पुरणार आहेत. सो मग म्हणूनच मी म्हटलं की कोलॅबरेटिव्ह एफर्ट जर का झाले की 4 ऐतिहासिक सिनेमे सेम व्यक्तीवरती बनत असतील तर त्या 4 लोकांनी मिळून एकाच व्यक्तीवरती एक मोठा चित्रपट बनवावा असं मला जाणवलं. आणि मला या व्यतिरिक्त मला असं वाटतं की मी निर्माती म्हणून फार बोलणार नाही किंवा बोलू शकत नाही. तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर मी त्यातलं उत्तर थोडंसं देऊ शकते माझ्या अनुभवाप्रमाणे. पण मला असं वाटतं की सचिनजींसारखे खूप मोठे लोक इथे आलेले आहेत आणि त्यांनी खरं तर तुम्हाला गाईड करायला पाहिजे आलं निर्माती म्हणून. कारण आत्ता मी वेगळ्या भूमिकेत आहे इथे. आज तर निर्माती म्हणूनच तुमच्याशी गप्पा मारायला आले, पण तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर ते त्याचं उत्तर मी देईन. या सत्कार समारंभानंतर आपण एक अतिशय महत्त्वाचं इथे एका लॉन्चिंग करणार आहोत. लॉन्चिंग असं की
पण चित्रपटसृष्टीमध्ये निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार हे सगळेजण काम करतो, मेहनत करतो. भविष्य निर्वाह निधीच्या दृष्टीने फार कमी लोक विचार करतात. या अनुषंगाने MRP फाउंडेशनच्या वतीने चित्रपट निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी भविष्य निर्वाह निधी विमा पॉलिसीचं. नमस्कार. मेघराज राजे भोसले फाउंडेशन आयोजित निर्मिती संवाद यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आज कसं वाटतं? नाही, मला छानच वाटतंय आणि मेघराज भोसले यांच्या कन्सिस्टन्सीचं मला खूप कौतुक वाटतंय. कारण सातत्याने इतकी वर्ष चित्रपट महामंडळासाठी काम करणं, अगदी आम्हाला कुठल्याही अडचणी आल्या तरी ते कायम आमच्यासाठी उभे असतात. आणि एक निर्मिती संवाद नावाचा एक उपक्रम राबवणं हे खरंच खूप गरजेचं सुद्धा होतं आत्ताच्या काळामध्ये. कारण इतके सिनेमे येत आहेत, इतके विखुरलेले लोक आहेत, त्या इंडस्ट्रीला एकत्र आणून, त्यातले निर्माते सगळे एकत्र आणून त्यांनी जो हा उपक्रम त्यांनी आणि संजय चोरडिया यांनी जो काही राबवला आहे, त्यांचं खरं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचे आभार. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी वारंवार राबवले पाहिजेत, जेणेकरून एक मराठी चित्रपटसृष्टी म्हणून आपण सगळे एकत्र येऊ, सेम इंटेन्शननी एकत्र येऊ. आणि सेम इंटेन्शनचे अनेक माणसं जर का एकत्र आली तर चित्रपटसृष्टी मोठी व्हायला खूप काळ लागणार नाही. थँक्स मॅडम.